सध्या आपण पाहतोय की 5,000ची जरी परवानगी असली तरी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतात। आपण पाहतोय की हलगीच्या तालावरती ठेका धरत मनोज जरांगेंचं या ठिकाणी स्वागत जे आहे ते केलं जातंय। या सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे मनोज जरांगे कधी एकदा आझाद मैदानावरती पोहोचतात। कालच मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे 5,000ची परवानगी असली तरी सुद्धा मी त्या अटी शर्तीचं पालन करतो आणि राहिलेली संख्या जी आहे ती एका मैदानावरती जमवतो। त्यामुळे आझाद मैदानावरतीच मी आंदोलन करणार आणि आझाद मैदानावरून हलणार नाही हा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे। जरी 5,000च्या परवानगीचं पत्र जरी खरं तर पोलिसांनी दिलेलं असलं तरी सुद्धा लाखोंच्या संख्येनं ही गर्दी आपण पाहतोय की मुंबईतल्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या गर्दीकडे पाहून मनोज जरांगेंचा आज काय निर्णय होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे की या गर्दीला कसं रोखायचं ती जबाबदारी माझी, शांत कसं करायचं। मात्र मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे कुणीही शांततेचा भंग करू नका। त्यामुळे हमीचं पत्र मराठा बांधवांनी पोलिसांना दिलेलं आहे। मात्र ही गर्दी पाहता मनोज जरांगे यांच्याकडे निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या गाड्या या ठिकाणी मराठा बांधवांच्या गर्दीमध्ये अडकलेल्या आहेत। ईस्टर्न फ्रीवे क्रॉस करून अगदी थोड्याच वेळात आझाद मैदानामध्ये हा मनोज जरांगेंचा ताफा पोहोचतोय। मात्र मनोज जरांगे यांची मागणी आहे ती म्हणजे ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि याच मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे लढा देत आहेत। मग अंतरवाली सराटीमधलं उपोषण असेल, त्याचबरोबर वाशी मुंबईच्या दिशेनं एकदा मनोज जरांगे निघालेले होते। मात्र वाशीमध्ये तोडगा निघाल्यानंतर त्यांनी माघार घेतलेली होती। मात्र सरकारनं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही, मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतोय अशा पद्धतीचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला होता आणि गेल्या 2 महिन्यांपासून गर्दी जमवण्याचं आवाहन जरांगे पाटील करत होते। मात्र आपण पाहतोय की अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आझाद मैदानावरती तेवढीच आहे आणि रस्त्यांवरती सुद्धा तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मनोज जरांगे यांचं आंदोलन हे यशस्वी होतं का किंवा मराठा आरक्षणाचा ओबीसीतूनच मार्ग मोकळा होतो काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र याच्यामध्ये राज्य सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। आपण पाहतो की गर्दी पाहिल्यानंतर राज्य सरकार आज चर्चेची दारं खुली करतं काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की हळूहळू करून मनोज जरांगे पाटलांचा ताफा आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना होतोय आणि हे सगळे जरांगे पाटील समर्थक मराठा आंदोलक हे सध्या आपण पाहतोय की आझाद मैदानाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्यांना एकच प्रतीक्षा आहे ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या संबोधनाची। नेहमीप्रमाणे जरांगे पाटील पत्रकार परिषद घेतात की सभेमधूनच संबोधित करून आपला निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मराठा बांधवांची गर्दी मोठ्या संख्येने झालेली पाहायला मिळते आणि हलगीच्या तालावरती ठेका धरत हे सगळे मराठा बांधव अगदी थोड्याच वेळात आझाद मैदानावरती पोहोचतायत। मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे जे मराठा बांधव मुंबईमध्ये येऊ शकलेले नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।